राजकारणात निवडणूक जिंकलं म्हणजे सगळं संपलं असं नाहीये बरं का. इथे कधी काय होईल हे सांगताच येत नाही. ठाण्यात असंच काहीसं घडलंय. शिंदे सेनेच्या 9 नगरसेवकांच्या पायाखालची जमीनच आता सरकली आहे. कारण ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या तब्बल 9 नगरसेवकांची पदं आता धोक्यात आहेत. एवढाच नाही तर याबाबत थेट कोर्टात धाव घेण्यात आली आहे, ज्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आता हे नेमकं प्रकरण आहे तरी काय, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. आता ठाण्यात नेमकं काय घडलं ते सांगते. तर ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने तब्बल 75 जागा जिंकल्या आणि महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिला, ज्यात बीजेपीने 28, शरद पवारांच्या एनसीपीने 12 तर ठाकरे गटाला फक्त 1 जागा मिळाली. म्हणजेच ठाणे महापालिकेत शिंदे गट एक हाती सत्तेत आला. पण आनंद फार काही टिकला नाही. ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये दिवा परिसरातून निवडून आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांविरोधात निवडणूक शपथपत्रात कथितरित्या चुकीची, अपूर्ण आणि दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याप्रकरणी न्यायालयात इलेक्शन रिट पिटिशन दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर या नगरसेवकांनी निवडणूक अर्जासोबत जे शपथपत्र सादर केलं त्यात खोटी किंवा अधुरी माहिती दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात रमाकांत मढवी, शैलेश पाटील, आदेश भगत, दीपक जाधव, साक्षी मढवी, त्याचबरोबर दर्शना म्हात्रे, अर्चना पाटील, दीपाली भगत आणि स्नेहा पाटील या नगरसेविकांविरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे. एकूणच 9 नगरसेवक आणि हे सर्व शिंदे गटाचे असून दिवा परिसरातून निवडून आलेले आहेत. आता या 9 नगरसेवकांवर असे आरोप आहेत की संबंधित नगरसेवकांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता, बांधकामं, आर्थिक माहिती तसेच इतर आवश्यक बाबींची संपूर्ण माहिती जाहीर न केल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आलाय. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामं व मालमत्ता लपवल्याचाही मुद्दा न्यायालयाने समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास तुम्ही किती श्रीमंत आहात, किती मालमत्ता आहे, कुठे बांधकामं आहेत आणि हे सगळं मतदारांना सांगणं बंधनकारक आहे. पण या 9 जणांनी ते लपवलं असा आरोप या याचिकेत करण्यात आलाय. आणि आता अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे अशा परिस्थितीत कायदा काय सांगतो तर मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांनुसार निवडणूक शपथपत्रात चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणं हे गंभीर स्वरूपाचं प्रकरण मानलं जातं. जनप्रतिनिधींना मतदारांपासून तथ्य लपवल्यास संबंधित निवडणूक रद्द होण्यासह लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील तरतुदींनुसार थेट अपात्रतेची कारवाई होऊ शकते. म्हणजेच त्या संबंधित लोकप्रतिनिधीचं थेट नगरसेवक पद रद्द होऊ शकतं. लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 33A आणि कलम 36 नुसार उमेदवाराने सत्य आणि संपूर्ण माहिती देणं बंधनकारक आहे आणि खोटी माहिती सादर करणं किंवा तथ्य लपवणं हे मतदारांची दिशाभूल करणारं कृत्य मानलं जातं. आता यामुळे झालं असं की गेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत एकसंध शिवसेनेचे 67 नगरसेवक निवडून आले होते. त्यात शिवसेना फुटल्यानंतरही बहुतांश माजी नगरसेवक शिंदे गटासोबत राहिले आणि यंदा 75 जागा जिंकल्यानंतर शिंदे गटाचा ठाण्यावरील पकड मजबूत झाली होती. पण या 9 याचिकांमुळे आता त्यांच्या ठाण्यातील वर्चस्वाला थेट आव्हान निर्माण झालंय. आणि यावरून तुमच्या एक लक्षात आलं असेल, निवडणूक जिंकणं सोपं असतं पण ती जागा टिकवणं हे आणखीनच मोठं आव्हान असतं. त्यात ठाण्यात शिंदे गटाच्या 9 नगरसेवकांवर न्यायालयाची टांगती तलवार आहे. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार आणि शिंदे गट या मोठ्या आव्हानाचा कसा सामना करणार हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.